खुर्ची जी हलत होती। नील एका जुन्या वाचनालयात अभ्यास करत होता। तिथे एक कोप्यातली लाकडी खुर्ची कायम रिकामी असायची, पण गावक्यांचं सांगणं होतं ती खुर्ची त्याची आहे, जो कधीच गेला नाही। नीलने लक्ष दिलं नाही। एक रात्री उशिरा अभ्यास करताना त्याने पाहिलं की ती खुर्ची हळूच हालते। बायाचा झोत नव्हता, कोणी आसपास नव्हतं, पण खुर्ची आता पूर्णपणे त्याच्याकडे वळली होती, जणू कोणी त्याच्याकडे बघतंय। त्याने उठून पुस्तकं बंद केली, पण मागून एक खर्जातला आवाज आला, माझ्या जागेवर तू बसला आहेस। तेव्हाच पुस्तकं जमिनीवर पडली, दिवा बंद झाला आणि फक्त खुर्चीवर कोणीतरी बसल्याचा आवाज ऐकू येत राहिला। सकाळी वाचनालय उघडलं। नील नव्हता, पण खुर्ची सावकाश पुढं मागं हालत होती। अजूनही